नमस्कार मंडळी. सोयराबाई यांचे अभंग भाग 9. आजच्या आपल्या प्रवासात आपण बघणार आहोत की समाजाविषयी, समाजात असलेल्या अज्ञानाविषयी सोयराबाई यांना काय म्हणायचे आहे ते. अ, 4 चरणांचा अभंग आहे. पण खूप साऱ्या गोष्टी त्यांनी याच्यात अ, या अभंगामध्ये त्यांनी टाकलेल्या आहेत आणि त्या जेव्हा आपण विचार करतो त्याविषयी, तेव्हा त्या नक्कीच आपल्याला जाणवतात. कशा त्या आपण बघूयात. तर अभंग असा आहे. जनते आंधळे भुलले पैवाया, विठ्ठल सखया वाचोनिया. भुलली बापडी पायी तिने बेडी, कोण तोडातोडी करील त्यांची. यमाची यातना होईल बा जेव्हा, सोडाविल तेव्हा कोण त्यासी. याच लागी म्हणा रामकृष्ण हरी, म्हणत असे महारी चोखियाची. अज्ञान सगळ्याच बाबतीत असलेलं अज्ञान आणि त्या अज्ञानामुळे होणारी आपली अधोगती जी आपल्या लक्षातही येत नाहीये, ती कशी ते आपण बघूया. जनते आंधळे भुलले पैवाया, विठ्ठल सखया वाचोनिया. डोळ्यांवरची अज्ञानाची पट्टी आणि त्या अज्ञानामुळे आलेले अंधत्व अशी समाजाची अवस्था सोयराबाई सांगतात. आणि इथे आपण जेव्हा समाज म्हणतो तेव्हा हा सोयराबाईंच्या काळातलाही समाज आहे आणि आत्ताचाही समाज आहे. या दोन्ही समाजांमध्ये फारसे अंतर नाही. अज्ञान तेच आहे. विठ्ठल सखया वाचोनिया. विठ्ठलाची भक्ती न केल्याने, त्याचे स्मरण न केल्याने लोकांची अशी अवस्था झाली आहे आणि ते वाया गेले आहेत. भुलली बापडी पायी तिने बेडी, कोण तोडातोडी करील त्यांची. अज्ञानामुळे भुललेले लोक, बापडे की जे बिचारे, त्यांना आपण अज्ञानी आहोत हे सुद्धा त्या बिचाऱ्यांना ठाऊक नाहीये आणि अशा अज्ञानामुळे त्यांच्या पायात बेड्या पडल्यात. आणि त्या बेड्या कोण तोडील मग? यमाची यातना होईल बा जेव्हा, सोडाविल तेव्हा कोण त्यासी. यमाची यातना, मृत्यू. मृत्यू आला असताना तुमच्या डोळ्यांवर अज्ञानाची पट्टी असेल तेव्हा तुमची सुटका कोण करील बरे? सोडाविल तेव्हा कोण त्यासी. थोडक्यात मरण अटळ आहे. पण तुमच्या मुखी जर विठ्ठलाचे नाव नसेल, तुमच्या मुखी जर विठ्ठलाचे नाव असेल, तर मरण सुसह्य होऊन मोक्षपदाला जाल, असं सोयराबाई यांना म्हणायचंय. याच लागी म्हणा रामकृष्ण हरी, म्हणत असे महारी चोखियाची. जाता जाता त्यांनी एक मंत्र आपल्याला दिलेला आहे. रामकृष्ण हरी. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वारकरी संप्रदायात रामकृष्ण हरी या 2 शब्दांना किंवा 3 शब्दांना केवढं प्रचंड महत्व आहे. याच लागी म्हणा रामकृष्ण हरी. या साऱ्या जगताचे सारच पांडुरंगाचे नामस्मरण, त्याची भक्ती आहे. त्याशिवाय तुमच्या आयुष्याला आणि आयुष्यातील कर्मांनाही काहीही अर्थ नाही. तेव्हा नित्य देवाचे स्मरण करा. तेच तुम्हाला अंतसमयी तारील. याच लागी म्हणा रामकृष्ण हरी. हो, देवेश. बरोबर. जनते आंधळे भुलले पैवाया, विठ्ठल सखया वाचोनिया. भुलली पापडी पायी तेनी तेनी बेडी, तिने बेडी कोण तोडातोडी करील त्यांची. सोयराबाईंना खर तर स्वतःचा परमार्थ करून, स्वतःची मोठी आत्मोन्नती करून, अद्वैताचा भाव, परब्रह्माची साक्षात्कार करून स्थिती गाठली असती, सिद्ध अवस्थाची स्थिती गाठली असती. पण तिला समाजात जे दिसतंय त्याबद्दल ती अंध होऊन राहू शकत नाही. ती म्हणते की अंध कोण आहे याची जाणीव करून द्यायला हवी. म्हणून ती इथे सांगते की जन ते आंधळे भुलले पैवाया. कशाला भुलले आहेत? ते कशामुळे अंध झाले आहेत? आपण कधी कधी म्हणतो पण की प्रेमात आंधळा झाला आहे माणूस, तो काही करायला लागतो. तसं आपल्याला भूल काय पडली आहे, लोकांना भूल काय पडली आहे, त्या भुलेपायी तुम्ही वाया का जात आहात? आणि विठ्ठल सखया वाचोनिया. विठ्ठल सखया, विठ्ठलाचं नाव घेतलंय तिने. इथे कोणतंही विशेषणाचं संबोधन नाहीये.
तिला सांगायचंय की विठ्ठल आहेस तू, अजून कोणी नाही. आणि सखया, विठ्ठल आणि सखा आहेस तू. तू सखा असताना तुला सोडून ही लोक का पळताय, कुठे पळताय, का पळताय? त्यांच्या पुढे ते कसं घोड्याच्या समोर असं गाजर ठेवलं असेल तर तो सतत पळत असतो. तसं एकंदरीत सगळ्यांचं चाललेलं आहे. भुलली बापडी, पायी तिने बेडी. भुलली आहेत सगळी लोक. मोहिनी मोहिनी अस्त्र असतं ज्याच्यामध्ये सागर मंथनाच्या, समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा विष्णूने मोहिनी अस्त्रच, असंच नाव आहे त्याचं, आणि आणि ते म्हणजे त्यांनी रूप घेतलं खरं तर. जी मोहून टाकणारी रूपवती असते, रूप घेतलं आणि ती ती काय करत असते ते कोणालाच कळत नव्हतं. देवांना थोडी आत्मबळ असेल किंवा जे काही आत्मभान असेल त्याच्यामुळे त्यांना कळत होतं की हे देवाचं खरं रूप काय आहे वगैरे. पण जे सोबतचे होते समुद्र मंथनातले असुर लोक, त्यांना तर अंध झाले होते, त्यांना कळत नव्हते, फक्त मोहिनीकडे बघत होते. तशी भूल पडते ना, ते आपण बिचारे होतो, आपण हतबल होतो, आपला कोणीही गैरफायदा घेऊ शकतो. पापडी या शब्दामध्ये तिला सांगायचंय की तुम्ही जसे गुलामांना पण थोडा स्वाभिमान असतो, त्यांना कळतं आपण गुलाम आहोत. पण गुलाम अ, आपण झालो आहोत याचंही आपल्याला जेव्हा भान राहत नाही, आपण तेव्हा बिचारे असतो. पायी तिने बेडी. पायी बेडी पडलेली आहे. अशी बेडी पडली आहे की त्याची तोडातोडी असा शब्द वापरलाय. तोडी असा नाही, नुसतं तोडणं नाहीये. तोडातोडी म्हणजे मारामारी. आपण मारामारी शब्द वापरतो. तेव्हा अशी म्हणजे एकाने मारलं, दुसऱ्याने मारलं असं असतं. तसं तोडातोडी कोण करणार आहे त्याची? यमाची यातना होईल बा जेव्हा, सोडावील तेव्हा कोण त्यासी. याच लागी म्हणा रामकृष्ण हरी, म्हणत असे महारी चोखी याची. यमाची यातना, चेतन म्हणाला की मृत्यूचं वर्णन याच 2 शब्दामध्ये येतं, यमाची यातना. जेव्हा यातना होते, पण ती यमाची आहे. यमाची म्हणजे शेवटची, आपला जेव्हा यम घ्यायला येतो तेव्हाची. जेव्हा होईल, तेव्हा काय होणार आहे? तेव्हा आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर काय येणार? अंधारी येणार आहे. आपल्याला काय वाटणार आहे? आपल्याला काही प्रसंग आठवतील, की जेव्हा आपल्याला खूप त्रास झाला होता किंवा खूप आनंद झाला होता. लोकांना हेच हो लोकांना जेव्हा अ, लोकांची जी वर्णनं आहेत मृत्यूसमयीची, जी काहींनी लिहून ठेवली आहेत, त्याच्यामध्ये असं येतं, की तुम्हाला आयुष्यामध्ये, संपूर्ण आयुष्यामध्ये खूप सगळ्यात चांगली गोष्ट जी झाली असते, ती एकतर आठवते किंवा सगळ्यात वाईट गोष्ट जी झाली असते, ती आठवते. मला इथे एक प्रसंग आठवतोय, की एक सुफी संत होता. मला वाटतं त्याचं मला आता नाव नाही आठवत आहे. सुफी का ग्रीक कोणीतरी होता, म्हणजे भारतीय नव्हता. तो त्याला तिथे त्याचे शिष्य परिवार किंवा त्याचा चाहता वर्ग खूप वाढला होता. तर मग तिथल्या सरकाराने किंवा तिथल्या प्रशासनाने त्याला मृत्यूदंड ठोठावला होता. विष घ्यायला सांगितलं होतं. तर मग जेव्हा विष घेतलं जात होतं, तेव्हा आणि भर सभेमध्ये म्हणजे पूर्ण चौकात, त्याला मोठ्या चौकात आणून त्याला विष दिलं जात होतं. म्हणजे तेव्हा बहुधा ही ग्रीक कथाच असावी. तेव्हा तो म्हणतो त्याच्या शिष्यांना, "अरे मी आहे इथे. मला काहीच होत नाही. फक्त माझा पाय लुळा पडलाय. त्याच्यात आता जीव नाही." म्हणजे ते विष जसं-जसं चढतं त्याच्या शरीरामध्ये, हं. जसं-जसं चढत असतं, म्हणजे विष असं काही विष देणं म्हणजे काय एका क्षणात मृत्यू होत नाही. तो विष जेव्हा भिनतं रक्तामध्ये पूर्ण सर्क्युलेट होतं, तसा आपला मृत्यू होतो. तर असं त्याचं हळू-हळू विष चढत होतं. तर तो जेवढे अंग हवे होत म्हणजे जेवढ्या अंगामध्ये जीव होता, तेव्हा तो सांगत होता, की माझं अस्तित्व आहे. मी इथे नाहीच आहे. माझा फक्त पाय गेला आहे. माझं फक्त हात गेले आहेत. आणि जेव्हा त्याचं डोळ्यात फक्त जीव राहिला होता, तेव्हा डोळेसुद्धा तो ताणून-ताणून सांगत होता, की माझं अस्तित्व आहे. माझं जाणं म्हणजे फक्त शरीर जाणं नाहीये.
असं त्याचं सांगणं होतं. ही जाणीव असणं म्हणजे आपण मृत्यूला सामोरे जाण्याची जी आपल्याला जाणीव असते, की आपण जाऊ शकतो, मृत्यूला समोर जाऊ शकतो आणि ते जाणं काही खूप मोठं नाहीये. म्हणजे एखादा आपण कपडे दुसरे काढून दुसरे घालतोच ना. ती खूप मोठी प्रोसेस आहे. म्हणजे फक्त खूप काही वर्षानंतर आपण ते कपडे काढतो जसं, तशी अवस्था आपण तितक्या शांतपणे सामोरे जाऊ शकतो का? तो असतं, की ते मोक्षपद असतं. तर सोडावी अशी जाणीव कोण करून देईल तुम्हाला? विठ्ठलाचं तुम्ही नाव नाही घेतलं किंवा विठ्ठलाच्या समोर तुम्ही समर्पण नाही केलं, आपला अहंकार नाही गळून गेला, तेव्हा आपल्याला त्याच्या पुढे जाऊन कधी आपण विचार करू शकू का? असं तिला म्हणायचं. याच लागी म्हणा, याच लागी, याचसाठी तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. त्यानंतर तुम्ही एका अवस्थेला पोहोचाल, की तिथे काही नाहीये. म्हणजे रामकृष्ण हरी इतकाच मंत्र राहतो आणि त्यावेळेस आपल्याला वाटतं, की आपण कुठे आलोत? आपलं शरीराचं भान राहत नाही. आणि ते जेव्हा शरीराचं भान राहत नाही, तेव्हा मग शरीर जात असेल, तर आपण जाऊ देतो त्या शरीराला. असं तिचं म्हणणं आहे, की म्हणत असे महारी चोखियाची. तर हा खूप सुंदर असा अभंग आहे सोयराबाईंचा. जनते पण आंधळे फुलले पैवाया. हां. प्रत्यक्षात जेव्हा आपण सुरुवातीला चर्चेला घेतला, तेव्हा वाटलं नव्हतं, की खरंच यातनं एवढं काही आपल्याला मिळू शकतं. म्हणजे आता यमाची यातना या गोष्टीवरनं मी सांगेन, की मी जवळून अशी काही माणसे बघितली आहेत, की ज्यांना मृत्यूचं प्रचंड भय होतं. वास्तविक त्यांनी सगळं त्यांचं आयुष्य जगून झालं होतं. अगदी मुलं, सुना, जावई, नातवंड वगैरे सगळं व्यवस्थित होतं. पण तरी मरणाची इतकी भीती होती. याच्यात मला भजगोविंदम आठवतंय शंकराचार्यांचं. हं, जर मोक्षपद नसेल मिळत, तर ते जे चक्र आहे, पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम. हं, एक तर हे चक्र तुम्हाला ठाऊक हवं आणि दुसरी गोष्ट या चक्रातनं जर सुटका हवी असेल, तर असं हं. काहीतरी घडलं पाहिजे हातून, की त्या मोक्षपदाला जाऊ आणि ती यमाची यातना राहणार नाही. आणि समजा जरी राहिली, की उद्या जरी समजा आपल्याला निश्चित झालं, की पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम जर आपलं होणार असेल, तर निदान मृत्यूला तरी शांततेने सामोरे जाता येईल. पण त्यासाठी तुम्हाला विठ्ठलाचं, त्याच्या नामस्मरणाचं, भक्तीचं काहीतरी पाठबळ हवंय. हो, अगदी. ते जरा रामकृष्ण हरीविषयी सांगशील का? हो, कारण रामकृष्ण हरी मगाशी हा म्हटलं. हं, हा तुकारामांना जेव्हा दीक्षा मिळाली, त्यांना त्यांच्या स्वप्नात दृष्टांत मिळाला, तेव्हा हं. या मंत्राचा जप करण्याचा त्यांना आदेश झाला होता. तो दृष्टांत झाला होता तुकारामांच्या गुरूंकडनं. म्हणून बरं. वारकरी संप्रदायामध्ये म्हणजे अर्थात त्याच्या आधीपासून रामकृष्ण हरी हरिपाठात सुद्धा आहे. हं, ज्ञानोबा माऊलींनी सांगितलं आहे. तर तर त्याच्यामुळे आणि तुकारामांना पण त्याचाच बोध झाल्यामुळे ते त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. रामकृष्ण हरी आणि सोयराबाईंनी सुद्धा रामकृष्ण हरीच म्हणा असं म्हणते. आणि रामकृष्ण हरी या तिघांमध्ये अ, म्हणजे या तिघांचंच नाव का घेतलंय याचं मी थोडं सांगतो इथे, हं. की राम हा आपला मर्यादा पुरुषोत्तम आहे. कृष्ण हा बरोबर. पूर्ण पुरुषोत्तम आहे. आणि हरी म्हणजे या तिघांच्या म्हणजे या दोघांच्याही पलीकडे हो. घेऊन जाणारा सगळ्यांचं हरण करणारा आहे. बरोबर. की हां, राम म्हणजे आपण मनोभावे पूजा करणारा द्वैत आहे हं. आणि कृष्ण म्हणजे अद्वैताला पोहोचलेला जो आपण कृष्ण आपल्या गोकुळात खेळतो. तो आपल्याला आपलंसं करतो, आपल्यासारखा होतो, आपणही त्याच्यासारखं होतो. राधा कृष्ण होते, कृष्ण राधा होतो. ते अद्वैत चाललंय कृष्णाने. हरी म्हणजे बरं. या दोघांनाही, की तुम्ही माझ्याकडे राहा, तुम्ही असे निश्चित पडा, तुम्हाला निसर्गासारखं विशिष्ट अद्वैत असतं ते. असं ते रामकृष्ण हरीचा एक इथे बोध आहे ॲक्चुअली. तर असं सांगावसं वाटलं मला तू बोलला तर. नाही, मी जसं चर्चेदरम्यान तुला म्हटलं होतं, की अ, आमच्या इथे निवृत्तीनाथ महाराजांची समाधी आहे आणि अ,
दर पौष महिन्यात यात्रा भरते. तर तेव्हा अच्छा. लहानपणापासून मी हा जो मंत्र आहे, जय जय राम कृष्ण हरी, हा एवढा वेळा ऐकलाय ना, आणि तो खूप छान वाटायचा, की साधे सोपे सरळ शब्द आहे. कुठलाही अवघड संस्कृत प्रचूर वगैरे असलं काही नाहीये. एक साधा मंत्र संतांनी आपल्याला दिलेला आहे. हो, आणि अगदी, अगदी. त्याच्या स्मरणाने किंवा त्याच्या काय म्हणू उच्चाराने सुद्धा सोयराबाई म्हणताय, याचं लागी म्हणा रामकृष्ण हरी. जो तुम्हाला हो, यमाच्या यातनेतनही सोडवेल, तुमच्या पायात पडलेली अज्ञानाची बेडी पण तोडील, आणि हो, तुम्ही कुठल्या तरी स्थानाला, आता मोक्ष वगैरे म्हणणं खरं तर फार अवघड जातं आजच्या काळात. कारण जन ते आंधळे भुलले पैवाया, आपण सगळेच आंधळे आहोत आणि भुललेले तर निश्चितच आहोत. पण त्यातल्या त्यात तुम्हाला जर काय मिळत असेल तर तो हा मंत्र आहे रामकृष्ण हरीचा. हो. अगदी, अगदी. हां. सुंदर. अगदी रामकृष्ण हरी. तुम्ही तो गजर आपण जरी ऐकला ना, मनाला इतकं शांत होतं. आपलं सगळं भान आपलं निघून जातं. आपल्या डोक्यातले विचार, शंका, काही गोष्टी आपल्यावर सतत अ, हॉन्ट करतात किंवा त्याचा आपल्याला बाधा होते. त्या गोष्टी पण आपण हरवून टाकतो. त्या गोष्टी निघून जातात आपल्या मनातल्या. म्हणून रामकृष्ण हरीचा जप करावा, असं म्हणणं आहे इथे. तर तर असा हा अत्यंत सुंदर आपला 9वा भाग. नाही, नाही म्हणता म्हणता आम्हाला त्यातनं खूप काही सापडत गेलं. आशा आहे की श्रोत्यांनाही अजूनही त्यातनं काही चांगलं सापडेल. आम्ही आपलं हो. आमच्या छोट्या अल्पबुद्धीने जेवढं म्हणायचं तेवढं म्हणतोच आहोत. हो, अगदी. आणि आपण एक विटाळाचा एक अभंग घेतला होता. मला आठवला आता चेतन, की हां. त्याच्यावर श्रुती विश्वनाथनने पण गायला आहे. त्याच्याबद्दल तू सांगू शकशील? हो. आपण 6व्या भागात जो अभंग घेतला होता, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. ह्याच्यावर श्रुती वीणा विश्वनाथ नावाच्या एक गायिका आहेत. अ, माझ्या अंदाजानुसार त्या मूळ तमिळ आहेत, पण मराठी अभंग गाण्यात त्यांचा एक वेगळाच हातखंडा आहे. तर ज्यांना आवडेल ऐकायला, तर त्यांनी नक्कीच YouTubeवर जाऊन श्रुती वीणा विश्वनाथ हे नाव सर्च करा. तुम्हाला अ, मराठी अभंग तर सापडतीलच त्यांनी गायलेले. कबीरांचे दोहे पण त्यांनी गायलेले आहेत. असं खूप काही सापडू शकतं, आणि विशेष म्हणजे तमिळ असून सुद्धा अ, त्यांचे उच्चार आणि त्या अभंगांच्या शब्दांमधली आर्तता ही फार तुम्हाला चांगली जाणवेल त्याच्यात. आम्ही तर दोघंही म्हणजे अगदीच फिल्मी भाषेत सांगायचं तर दिवाने आहोत त्यांचे. तर तुम्ही पण एकदा नक्कीच बरं. ते ऐकाल तर बरं होईल. हो, या निमित्ताने आम्हाला आठवलं कारण की मी कालच तो पाठवला चेतनला आणि अ, याच्यावर बोलावं असं मला आता लगेच आठवलं म्हणून मी चेतनला सांगितलं. मी इथे एक श्रुती विश्वनाथ यांचं ऋण मान्य करतो. मी कुठल्यातरी एका भागात म्हटलं होतं, की मला अभंगांची दीक्षा ह्या माझ्या मित्राने दिली आहे. पण अ, त्या अभंगांना माझ्या अजून जवळ आणण्याचं किंवा विशेषतः जनीला माझ्या जवळ आणण्याचं काम श्रुती विश्वनाथ यांनी केलेलं आहे. तेव्हा तुम्ही पण त्यांना नक्की ऐका, अशी आमची विनंती आहे. आपले 10 सबस्क्रायबर्स झालेत आहेत आत्ता हो. आणि हो, अजून 40 व्हायचे आहेत आणि त्याच्यानंतर जसं मला वाटतंय मागच्या तुझ्या सहचारीने एक रिकमेंड केलं होतं, की व्हिडिओ करून किंवा व्हिडिओ करून चेहऱ्यासमोर आणून करा वगैरे तर आणखीन इंटरेस्टिंग होईल. तर तेही हं. करण्याचा आमचा प्रयत्न होईल आणि लाईव्ह स्ट्रीमिंग आम्हाला करायचंय 50 सबस्क्रायबर झाल्यावर. हो. तर तर गेल्या 40 जणांनो प्लीज त्वरा करा आणि आम्हाला लाईव्ह स्ट्रीमिंगचा तुम्ही मार्ग खुला करून द्या. आणि चेतन लवकरच त्याच्या एका मित्राला गाठून त्याच्याकडनं सविस्तर प्रतिसाद घेणार आहे आणि त्याच्यावर आम्ही बोलणार आहोत पुढच्या नक्कीच. अभंगात. हो. तर तर इकडे आज आपण थांबूयात, आणि आयुष्यात कधी म्हटला असेल नसेल तरी आज एकदा म्हणूयात शेवटी, जय जय रामकृष्ण हरी.
जय जय रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.